महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी फडणवीसच होणार विराजमान. शहांसोबतच्या बैठकीमध्ये फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती. सर्व प्रक्रिया पार पाडून लवकरच औपचारिक घोषणा होणार. महाबैठकीमध्ये शिंदेंकडून 12 मंत्रिपदांसह विधान परिषद सभापतीपदाची आणि गृह नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी. मात्र उपमुख्यमंत्री पदासंदर्भात कोणताही निर्णय नाही. एकनाथ शिंदेच चर्चेमध्ये संरक्षण मंत्री आणि राष्ट्रपतीपदही मागू शकतात. शिंदेंच्या मंत्रिपदाच्या मागण्यांवरून संजय राऊतांचा टोला. राज्याचं नेतृत्व दिल्लीसमोर झुकलं. दिल्लीश्वरांनी डोळे वटारल्यावरती शिंदेंना शांत बसावं लागलं. राऊतांचा हल्लाबोल. अजित पवार एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता संपल्यात जमा. त्यांच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक नाही. विजय वडेट्टीवार यांची टीका. कालच्या चर्चेवरती 1 ते 2 दिवसांमध्ये सकारात्मक निर्णय मार्ग निघेल. शंभूराज देसाई यांची माहिती. एकनाथ शिंदेंनी घेतलेले लोकहिताचे निर्णय बघता त्यांचा शासनामध्ये सहभाग असला पाहिजे. शंभूराज देसाईंचं वक्तव्य. 2 डिसेंबरला शपथविधी होणार. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची माहिती. एकनाथ शिंदेंनी केंद्रात जाऊ नये. शिरसाटांची मागणी. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये महिला आमदारांची संख्या वाढणार. 4 महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता. आदिती तटकरे, देवयानी फरांदे आणि श्वेता महाले यांच्या नावाची चर्चा. बावनकुळेंनी घेतली फडणवीसांची भेट. सागर बंगल्यावरती फडणवीस आणि बावनकुळेंची बैठक. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्योती मेटे सागर बंगल्यावरती भेटीसाठी दाखल. काही दिवसांपूर्वीच मेटे यांनी केलाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश. मुंबई महानगरपालिका आयुक्त सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट. 2 तारखेला शपथविधी होईल. देवेंद्र फडणवीस 2029 पर्यंत मुख्यमंत्री असतील. अतुल सावेंची माहिती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास विदर्भातील बॅकलॉग भरून निघेल. फडणवीस लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून छाप पाडतील अशी अपेक्षा. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री कोण व्हावं यात समाजाला रस नाही. आमच्या मागण्या कोण मान्य करेल यात आम्हाला रस. समाज हिताचे निर्णय घेत मागण्या मान्य करणाऱ्यांचं स्वागत करू. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची प्रतिक्रिया. दिल्लीमध्ये आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक. बैठकीमध्ये काँग्रेसच्या पराभवाच्या कारणांवरती सविस्तर चर्चा होणार. महाविकास आघाडीच्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा ते वरिष्ठ ठरवतील. खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. तर काँग्रेसच्या बैठकीमध्ये विधानसभा निकालावरती मंथन केलं जाईल अशी ही प्रतिक्रिया. काँग्रेसचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटणार. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची माहिती. आमचा आक्षेप ईव्हीएम मशीनवरती नाही तर आयोगाच्या व्यवस्थेवर आहे. पटोलेंनी केलं स्पष्ट. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबण्याची शक्यता. प्रभाग रचना, ओबीसी आरक्षण, मतदार याद्या तयार करण्यासाठी वेळ लागणार असल्यानं तुर्तास तरी निवडणुकांची शक्यता नाही. सरकारची नियत बघता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी वर्षभर होणार नाहीत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची महायुतीवरती टीका. वक्फ बोर्डाला निधी दिल्याचा GR ही प्रशासकीय चूक. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून GR मागे घेतल्याची ABP माझाला माहिती. मुंबईमध्ये ईव्हीएमच्या समर्थनार्थ आंदोलन. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर आंदोलनामध्ये सहभागी. सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं पुण्यामध्ये उपोषण. आढाव यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. राज्यघटना आणि लोकशाहीच्या सुरू असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी उपोषण. चंद्रकांत पाटलांनी दिली आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाला भेट. पत्रकारांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात प्रश्न विचारला असता चंद्रकांत दादा हात जोडून निघून गेले. दाताच्या ट्रीटमेंटसाठी पिंपरीमध्ये आल्याचं दिलं कारण. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.